राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अस्सल चवीचे गावरान असे थापलेले धपाटे आणि सोबतीला गरमागरम ताकाची कढी। हा बेत दिसायला जितका सुंदर आहे, चवीला तितकाच भारी लागतो। चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने कढी धपाटे कसे बनवायचे ते पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग मंडळी, आपण इथे बनवणार आहोत खमंग अशी कढी आणि धपाटे। तर धपाटे बनवण्यासाठी मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि जेवढा बारीक कांदा तुम्ही चिरसाल तेवढेच धपाटे खमंग आणि खायलाही खुसखुशीत होतील। आता आपण याच्यामध्ये घेणार आहोत थोडेसे गव्हाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ आणि बेसन, आणि हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत। मंडळी, यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा, तिखट, जिरे आणि चवीनुसार थोडेसे मीठ, हळद हे टाकणार आहोत। मंडळी, पिठामध्ये हळद, तिखट योग्य प्रमाणात टाकलं ना की धपाट्याचा रंग हा खूपच सुंदर येतो। धपाटे बनवताना मी अगदी फक्त घरातील सामान वापरले आहे, कोणतीही धावपळ न करता। फक्त कांदा, जिरे यानेही आपले धपाटे खूप खमंग होतात। पीठ छान असं मळून घेऊयात। चला तर मंडळी, आता पीठ मळून झालेलंच आहे। याच्यावर छान असे झाकण ठेवून थोडंसं बाजूला ठेवूया। कढीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या, थोड्याशा तिखटपणासाठी हिरव्या मिरच, थोडेसे चवीसाठी जिरे आणि थोडेसे दाटसरपणासाठी शेंगदाणे आणि थोडेसे खोबरं। चला तर आपण हे आता मिक्सरला वाटून घेऊयात। मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं। आता पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरे आणि मिक्सरमध्ये तयार केलेले खमंग वाटण चांगले परतून घ्यायचे आहे। हे वाटण थोडा वेळ शिजू द्यायचे आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडे बेसन आणि ताक एकत्र करून पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात। याने आपल्या कढीमध्ये गोळी होणार नाही आणि कढी अशी एकदम छान होईल। आता याला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेऊयात। मिक्स करा आणि यामध्ये आता आपण जे बेसन आणि ताक याचं वाटण वाटलं आहे ते छान असं ओतून घेऊया। यामध्ये अंदाजानुसार ताक टाकून छान अशी कोथिंबीर टाकूया। आपली गरमागरम चवदार कढी तयार आहे। बाळांना असं छोटे छोटं आणि आकर्षक दिसलं की बाळ ते आवडीने खातात। चला तर मग हे आता छानपैकी तव्यावर भाजून घेऊया।
चला मंडळी, मुलांचे मिनी धपाटे तर झाले, पण आता आपल्यासाठी खमंग आणि मोठे धपाटे बनवूयात। मोठे धपाटे हे मी एक पन्नी घेतली आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि छान असे मोठे धपाटे बनवून घ्यायचे। आता परत तव्याला चिकटू नाही म्हणून तव्यावर थोडेसे तेल टाकायचे आणि वरतून पाण्याचा शिपका द्यायचा आणि छान असं धपाटं भाजून घ्यायचं। थोडंसं धपाटं भाजायला तेलही टाकायचं बरं का। हे बघा, आपलं छान असं धपाटं तयार। बाळाच्या टिफिनला छान असं धपाटे आणि एक लोणचं फोड दिली आणि हे बघा, आपल्यासाठी ही जेवण छान असं तयार। तर मंडळी, रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।